शिवस्वराज्य संस्थेच्या वतीने तसेच मान्य श्री सुभाष मारुती गोडेसाहेब यांच्या विशेष सहकार्याने वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती अभियान दिनांक 5/7/2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव येथे करण्यात आले। तसेच या कार्यक्रमात लाभलेले प्रमुख पाहुणे मान्य श्री जगनसेठ पाटील इताडे, मान्य श्री बालाराम गोडेसाहेब देवरुंग, मान्य श्री राजू गोडेसाहेब, मान्य श्री कृष्णाजी राघव वाकडे साहेब, मान्य श्री भगवान केने साहेब, माननीय सौ वनिता जाधव मॅडम, हरिभक्तपरायण देवराज केने महाराज, मान्य श्री लक्ष्मण जाधव साहेब, तसेच ग्रामस्थ मंडळ बापगाव देवरुंगपाडा मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच शिवस्वराज्य संघर्ष संस्थाने आलेल्या पाहुण्यांचे तुळशीचे रोपटे देऊन स्वागत केले। वृक्षारोपण का करावे? आजच्या वाढत्या प्रदूषण, तापमान वाढ आणि पर्यावरण संतुलनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे। झाडे लावणे, पर्यावरण वाचवणे आणि भावी पिढीसाठी हिरवागार व निरोगी भविष्य घडावा। या कार्यक्रमाचे आयोजक शिवस्वराज्य संघर्ष संस्था देवरुंगपाडा व बापगाव तसेच आलेल्या पाहुण्यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। संघर्ष समिती बापगाव देवरुंगपाडा यांच्या वतीने आयोजित वृक्षारोपणाचा कार्यक्रम। वृक्षाशिवाय जीवन नाही, वृक्ष हे जीवनच आहे। ज्या वृक्षाने आपल्याला त्याच्या मुलापासून, फळांपासून, पानांपासून खोडापर्यंत माणसाच्या जीवनाला समर्पित केलेले आहे। मनुष्य जीवनात वृक्षाचं महत्व आहे तेवढं कशाचंच महत्व नाही। म्हणून या सकल हिंदू धर्माने या वृक्षालाच परमपूज्य दैवताचं स्थान दिलेलं आहे। अशा दैवताचं रोपण करून या दैव विचारांची वाढी गगनापर्यंत पोहोचावी आणि हा परिसराला सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम करण्याचा प्रयत्न या संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलेला आहे। त्यांच्या विचारांना मी निश्चितच मानवंदना देतो आणि भविष्यात या संघर्ष समितीने सदविचारांचा, सन्मार्गाचा अनुसरण करून या परिसराला योग्य ते देण्याचा प्रयत्न करावा हे मी शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो। आणि पुन्हा एकदा शिवरायांचा गजर करून आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। कार्यक्रमासाठी विशेष योगदान देणारे आपले माऊली देवराजी महाराज, सुभाषजी गोडे या सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांना पुन्हा पण ही आपल्यावर भगवंताने टाकलेली एक जबाबदारी आहे। भगवंतानं आपण जिवंत राहावं म्हणून झाडांची निर्मिती केली आहे। मग त्या झाडांची देखभाल कोण करणार? म्हणून आपण आपल्याला मरताना जर 5 झाडं लागत असतील, माझं जगणाऱ्या माणसाने किमान 10 झाडं लावली पाहिजेत। 5 झाडं स्वतःसाठी आणि 5 झाडं देशासाठी लावली पाहिजेत। कारण आज हवेतलं ऑक्सिजनचं प्रमाण एवढं कमी होत चाललंय की लोकांच्या किडन्या सुजणं, लोकांच्या ऑर्गन्स खराब होणं हे प्रकार वाढत चाललेले आहेत। म्हणून शिवस्वराज्य संघर्ष संस्था बापगाव देवरुंगपाडा आयोजित हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम याच निमित्ताने केला आहे की आज ही वृक्षारोपणाची सवय प्रत्येक जीही मंडळ आहेत, बचत गट आहेत, सार्वजनिक एकत्रित येणारी मंडळी आहे, यांनी वृक्षारोपण केलं पाहिजे आणि त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। प्रत्येकाने किमान 10 झाडं लावली पाहिजेत ही एक भावना अंतःकरणात ठेवून आमच्या संघर्ष संस्थेच्या वतीनं हा सुंदर असा उपक्रम राबवला। त्याबद्दल पुन्हा एकदा मी आमच्या संघर्ष संस्थेच्या सर्व सदस्यांचे हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो। यात उपस्थित झालेले सर्व बाहेरील पाहुणे मंडळी यांचे सुद्धा आम्ही हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो आणि अशाच प्रकारचे चांगले राष्ट्रोपयोगी, धर्मोपयोगी जे उपक्रम आहेत ते परमात्म्याने आमच्याकडून करून घ्यावे ही माझी भगवंताला विनंती आहे। जय शिवराय, जय शिवराय। शिवस्वराज्य संस्था बापगाव देवरुंग आणि यांच्या सौजन्याने आज या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आमच्या गावच्या सरपंच, देवरुंगगावचे माजी सरपंच, वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार देवराज महाराज
आणि तसे सर्वच माझे सहकारी या ठिकाणी आहेत. सर्वांची आता नावं घेत नाही मी, पण वृक्षारोपण लावण्याचा उद्दिष्ट असा आहे का आपल्याला बघा ऑक्सिजनची कमी पडतो, त्यावेळेला वृक्षाची सावली, हवा याची गरज भासते. म्हणून या संस्थेने चांगलं या ठिकाणी काम आयोजित केलेलं आहे आणि त्या कार्याला दाद द्यावी म्हणून आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत. आणि त्यांनी सतत असेच चांगले कार्य शिवस्वराज्य संस्थेने माध्यमातून चांगली कामं या विभागात, या गावात, या ग्रामपंचायतमध्ये करावी अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि नुसतं वृक्षारोपण लावून चालणार नाही, तर अनेक आपल्याला या विभागामध्ये कार्य करायचे आहेत, कारण तो फार मोठी उणीव आहे. आणि आपण सर्वांनी आज या ठिकाणी शिवस्वराज्य संस्थेने जो काम केलेलं आहे वृक्षारोपणाचा, या ठिकाणी चांगल्या प्रकारची उपस्थिती पाहिजे होती, परंतु पाऊस असल्यामुळं काही लोक येऊ शकलेले नसतील. तरीसुद्धा कमी लोक असली तरी आमची या ठिकाणी हमी देतो का हजारोच्या संख्येने आम्ही या ठिकाणी ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला आम्ही माणसं उपस्थित करण्याचं काम करू अशी मी शिवराज्य संस्थेला शब्द देतो. तर आम्ही तुमच्याच बरोबर आहोत, तुम्ही चांगल्या प्रकारचं कार्य करत राहा, आम्ही तुम्हाला साथ देऊ अशी मी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. ते सांगू इच्छिते का खरोखरच जे वृक्षारोपण लावण्याचा कार्यक्रम लावले हो चांगल्या पद्धतीचा आहे ना, खरोखरच चांगला आहे ना. आता आमचे वाकरे मामा भरपूर काही सांगितलेलं आहे ना, मी आता जास्त बोलणार नाही काय, पण खरोखरच आपल्याला झाडाची आवश्यकता आहे, कारण का ऑक्सिजन आपल्याला कमी मिळतो, त्याच्यामुळं आपल्याला खरोखरच झाडाची लागवड करायलाच पाहिजे. आम्ही आमच्या गावात गेल्या वर्षी 2-3 वेळा आम्ही लोणारला वृक्षारोपण कार्यक्रम केला आम्ही, पण त्याच्यातली किती जगल्यात झाडं, थोडीफारच जगल्यात, जास्त नाही जगली, कारण का त्यांची पण काळजी घ्यावी लागते, तरच ते झाडं जगतात. खरोखरच भरपूर तुम्ही लावा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. डॉक्टर अभिजित पटेल, जय मल्हारनगर या विभागामध्ये मी गेल्या 6 ते 8 वर्षापासून कार्यरत आहे. माझी जन्मभूमी जरी नसली तरी ही माझी कर्मभूमी असल्यामुळे त्यामुळे या भागाचा सर्वांगीण विकास होणं हे स्वतः माझंसुद्धा एक कर्तव्य आहे. या विभागातल्या प्रत्येक व्यक्तीचं आरोग्यसुद्धा व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला मी वेगवेगळ्या प्रकारे सेवेदानाचं कार्य करत असतो, पण त्याचप्रमाणे आपल्याला वृक्षारोपणाचा आज जो शिवस्वराज्य संस्थेने कार्यक्रम केलेला आहे तो त्याचा खूप अभिमान वाटला पाहिजे. कारण की या कार्यामुळे आज आपण बघतच आहोत, गेला 1 महिना किती जास्त प्रमाणात ऊन होतं, जुलै लागला तरी पण पाऊस येत नव्हता, आणि आत्ता पाऊस आला तर तो धो पाऊस आलेला आहे. त्याच्यामुळे निसर्गाचं पूर्ण चक्र बिघडलेलं आहे. आणि जर हे चक्र आपल्याला व्यवस्थित करायचं असेल तर आपल्याला निसर्गाची निगा राखणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला वृक्षारोपण करणं खूप गरजेचं आहे. आणि हा जो उपक्रम आहे हा खूप स्तुत्य उपक्रम आहे. आणि असेच जे काही उपक्रम आहेत त्या शिवस्वराज्य संस्थेच्या मार्फत होत राहावे आणि माझा त्याच्यामध्ये नेहमी सहभाग असावा अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. आणि श्रेष्ठ उद्योग व्यक्त करा. वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम केलेला आहे असाच दरवर्षी आपण चालू करूया. आणि वृक्षारोपण लावला तर पाण्याचा पण तफावत पडतो, पाणी जर झाडं लावले तर पाणी पडत नाही असा विषयाचा याचा हे आहे. त्याच्यामुळे एवढं बोलतो जय जय महाराज.